मुस्कान जल्दी जबलपुरा पापड़ तनुज को मुकुल ने मार दिया है। पापड़ तनुज को मुकुल ने मार दिया है। मुकुल ने मार दिया है। हे शब्द आहेत अवघ्या 16 वर्षाच्या काव्याचे, जे तिने तिच्या चुलत बहिणीला म्हणजेच मुस्कानला व्हॉइस नोट मधून पाठवले होते। मुस्कान जिथे राहत होती त्या पिपरिया गावात ही व्हॉइस नोट पोहोचली खरी, पण मुस्काननं ती ऐकली तेव्हा 5 तास उलटून गेले होते। आवाज ऐकून तिच्या अंगाचा थरकाप उडाला। ती धावत गेली आणि तिने तिच्या पप्पांना हे सगळं ऐकवलं। स्वतःच्या पुतणीच्या तोंडून आपल्या भावाची आणि पुतण्याची मृत्यू बातमी ऐकून मुस्कानचे वडील घाबरून गेले। मुस्कान राहत असलेला पिपरिया आणि काव्या राहत असलेले जबलपूर यांच्यामधलं अंतर जवळपास 230 किलोमीटर होतं। जरी लगेच निघालं तरी पोचायला 3 ते 4 तास लागणारच होते। त्यांनी लगेच जबलपूरच्या नातेवाईकांना फोन करून सगळं सांगितलं आणि तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगितलं। दुपारी 3 वाजता पोलीस मिलेनियल कॉलनीमध्ये असलेल्या काव्याच्या घरात पोहोचले। त्यांना घराचं मागचं दार गॅस कटरने कापलेलं दिसलं। पुढे त्यांना जे दिसलं त्याने पोलीसही हादरले। किचनमध्ये काव्याच्या वडिलांचा म्हणजेच राजकुमार विश्वकर्मा यांचा मृतदेह पडलेला दिसला। तो पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला होता, पण छोटा भाऊ तनिष तो कुठेच दिसत नव्हता। तेवढ्यात एका पोलीस अधिकाऱ्याची नजर फ्रीजच्या हँडलवरती गेली। हँडलवरती रक्ताचे डाग दिसत होते। फ्रीज उघडल्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते फार भयानक होतं। राजकुमार यांच्या फक्त 8 वर्षाच्या तनिषचं शव एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं गेलं होतं। या घटनेमुळं विश्वकर्मा कुटुंब बिथरून गेलं होतं, कारण वर्षभरापूर्वीच काव्याची आई गेली होती आणि आता बाबा आणि भाऊ दोघंही गेले। पण प्रश्न होता, हे सगळं सांगणारी काव्या कुठं गेली होती? तिनं तिच्या व्हॉइस नोटमध्ये मुकुलचं नाव घेतलं होतं, म्हणजे तिने त्याच्यावरती आरोप केला होता। पण हा मुकुल कोण होता? पोलिसांनी चौकशी केली तर समजलं की मुकुल नावाचा 20 वर्षाचा मुलगा त्या भागातच राहायचा आणि त्याच्यावरती थोड्याच दिवसापूर्वी काव्याच्याच अपहरण आणि बलात्काराचा खटला दाखल झाला होता। पोलिसांनी त्याला अटकही केली होती 6 महिन्यापूर्वी, म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये। पण जर तो जेलमध्ये होता तर तिचं नाव काव्या कशी काय घेत होती? पण जेव्हा CCTV फुटेज पाहिले गेले तेव्हा त्या दिवशी दुपारी 12:30 वाजता मुकुल स्कूटीवरती कॉलनीच्या बाहेर जाताना दिसतो आणि काही वेळाने काव्या पण त्याच्या मागं जाताना दिसते। पोलिसांनी केस नीट बघायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की काव्या आणि मुकुल एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते। दोघं मिळून भोपाळला पळून गेले होते, पण काव्याच्या वडिलांनी तक्रार केल्याने पोलीस दोघांना परत घेऊन आले होते आणि वडिलांनी केलेल्या केसवरून मुकुलला बलात्काराच्या आरोपांतर्गत जेलमध्ये टाकलं गेलं होतं। पण पुढे कोर्टात काव्याने सांगितलं की ती स्वतःहून गेली होती। मुकुलने काहीच चुकीचं केलं नव्हतं आणि त्यामुळे मुकुल जेलमधून लगेच सुटला होता। म्हणजे या घटनाक्रमावरून पोलिसांना बऱ्यापैकी सगळं स्पष्ट झालं होतं। पोलिसांनी पुन्हा CCTV तपासले। काव्या आणि मुकुल दोघंही जबलपूरच्या रेल्वे स्टेशनवरती दिसले, पण ही केस जेवढी सोपी वाटत होती तितकी सोपी नव्हती। हे दोघं इतके हुशार होते की त्यांनी पोलिसांना गोंधळवण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला होता, पण थोड्याच वेळात ते प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघून गेले होते। नंतर ते जबलपूरच्या बस स्टँडवरती दिसले। तिथून त्यांनी कटनीला जाणारी बस पकडली। पण हे दोघं फक्त वयानेच लहान होते असं म्हणता येईल, कारण की पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी इथून पुढं फक्त 90 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 4 ते 5 वेळा बस बदलल्या होत्या। पुढे जेव्हा पोलीस कटनीला पोहोचले तेव्हा तिथून हे दोघं निघून गेले होते। पुढची रात्र त्यांनी इंदोरमधल्या एका हॉटेलमध्ये घालवली होती। पोलिसांनी त्यांचा मोबाईल सर्व्हिलन्सवरती ठेवला होता, पण त्यांची एक्झॅक्ट लोकेशन पोलिसांना मिळत नव्हती।
ते इंटरनेटचा वापर करताना नेहमी पब्लिक वायफायचा वापर करत होते. त्यामुळे ते पेमेंट करण्यासाठी जेव्हा पण मोबाईल वापरायचे तेव्हा पोलिसांकडे तिथल्या पब्लिक वायफाय डोमेनची इन्फॉर्मेशन जात होती. त्यामुळे पोलिसांना या दोघांची डिजिटल फुटप्रिंट हातात लागणं अवघड झालं होतं. कारण की मुकुल आणि काव्या एका जागी 6-7 तासापेक्षा जास्त थांबतच नव्हते. ते फक्त बसने प्रवास करत होते असं नाही, ते ट्रेन, विमान, कॅब या सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टचा वापर करत होते. आता इकडे काव्याच्या वडिलांचा आणि भावाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला होता. राजकुमार यांच्या डोक्यावरती जड वस्तूने जवळपास 10 वेळा प्रहार केला गेला होता. त्यामुळे त्यांची डोक्याची कवटी संपूर्ण तुटली होती आणि काव्याच्या भावाच्या वरती म्हणजे तनिषवरती जवळपास 6 वेळा प्रहार केला गेला होता. त्यानंतर त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं गेलं होतं. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तनिषचा मृत्यू लगेच झाला नव्हता. त्याने फ्रीजमध्ये त्याचा जीव सोडला होता. पोलिसांनी त्यांच्या घराजवळचे CCTV फुटेज तपासले असता त्यांना CCTVमध्ये मुकुल पहाटे 3 वाजता हातात ग्लोव्ज आणि पॉलिथिन बॅग घेऊन जाताना दिसतो. त्याच बॅगेत गॅस कटर आणि हत्यारं होती. पोलिसांनी जेव्हा त्याच्या घरी छापा टाकला तेव्हा त्याच्या भावाने पोलिसांना सांगितलं, मुकुल जेव्हापासून जेलमधून सुटून बाहेर आला तेव्हापासून तो विचित्र वागत होता. कुणाशी नीट वागत नव्हता ना नीट बोलत होता. पण मुकुलच्या भावाने सांगितलं की मुकुल त्याची सगळी प्रमाणपत्र घेऊन पळाला होता. म्हणजे मुकुलने सगळं आधीपासूनच प्लॅन केलं होतं. शेवटी पुण्याच्या एका रेस्टॉरंटमधून काव्याच्या पेटीएमवरून एक ट्रान्झॅक्शन केलं गेलं. पण जेव्हा पोलिसांनी त्यांना पुण्यामध्ये शोधायचा प्रयत्न केला ते तिथून पण निघून गेले होते. हे दोघं अगदी हुशारीने सारखी जागा बदलत होते. हे फक्त बस ट्रेनने प्रवास करत नव्हते, तर त्यांनी या एका महिन्याच्या प्रवासात कॅब आणि फ्लाईटचा सुद्धा वापर केला होता. या दोघांनी गुन्हा केल्यापासून पुढच्या एका महिन्यात जवळपास 6 राज्य आणि 9 शहरं बदलली होती. मुकुल आणि काव्याचा जबलपूरपासून सुरू झालेला प्रवास कटनी, पुणे, विशाखापट्टणम, गोवा, मुंबईपासून गुलबर्गा, कर्नाटकपर्यंत येऊन पोहोचला होता. या दोघांची शेवटची लोकेशन गुलबर्गामध्ये सापडली होती. इतका पोलीस तपास करून सुद्धा भरपूर दिवस मुकुल आणि काव्याला पोलीस पकडू शकले नव्हते. पोलिसांसमोर खूप मोठे प्रश्न अनुत्तरित होते, पण त्यांना त्यांची उत्तरं भेटण्यासाठी मुकुल आणि काव्य भेटणं भरपूर गरजेचं होतं. पोलिसांना प्रश्न पडला होता की काव्या या सगळ्यात सहभागी होती तर तिने दरवाजा उघडून मुकुलला आत का घेतलं नाही? गॅस कटरने मागचा दरवाजा का फोडला गेला होता? पोस्टमॉर्टमनुसार मर्डर पहाटे झाला होता, पण मग काव्याने मुस्कानला व्हॉइस मेसेज सकाळी 8:30 वाजता का पाठवला होता? आणि सर्वात शेवटी CCTVमध्ये दोघं 12:30ला घराबाहेर जाताना दिसले होते. म्हणजे ते मर्डर नंतर भरपूर तास घरातच होते. यामागे त्यांचा नक्की उद्देश काय होता? काव्याने मुस्कानला मेसेज का पाठवला होता? मुकुलच्या दबावाखाली का हा पण एक प्लॅनचा भाग होता? आणि या सगळ्यांची खरी उत्तरं काव्य आणि मुकुलच देऊ शकले. घटनेच्या 75 दिवसांनी मुकुल आणि काव्या हे उत्तराखंडच्या हरिद्वारमधून ताब्यात घेतले गेले. मुकुलच्या सांगण्यानुसार मुकुल रात्री 3:30 वाजता राजकुमार विश्वकर्मा यांच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने सकाळी 7 वाजता राजकुमार आणि तनिषचा खून केला. त्याच्यानंतर त्यांनी घरातलं संपूर्ण रक्त साफ केलं. त्याच्यानंतर ते दोघं घराच्या बाहेर निघाले. त्यांनी सांगितलं ते इतके दिवस बाहेर राहून काव्याच्या वडिलांच्या अकाउंटमधून पैसे काढून खर्च करत होते. नंतर पोलिसांनी राजकुमार विश्वकर्मा यांचं बँक अकाउंट फ्रीज केलं होतं, पण तोपर्यंत त्यांनी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च केले होते. अकाउंट फ्रीज झाल्यानंतर या दोघांनी हरिद्वारमध्ये एका आश्रमाचा आधार घेतला होता. या डबल मर्डरमध्ये काव्या आणि मुकुल या दोघांना अटक झालेली आहे. लवकरच कायद्यानुसार त्यांना मोठी शिक्षा दिली जाईल. चला, आजच्यापुरते इतकंच होतं. स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो. नक्कीच भेटू. धन्यवाद.